चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख तुम्हाला माहीत असेल तर त्याचे एक्झॅक्ट वय किती असेल हे काढायचं आहे आणि त्यासाठी व्हिडिओला अगदी काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला या प्रकारची गणितं अगदी आरामात सोडवता येतील. आता त्यासाठी काय करावं लागेल बघा. समजा आजची दिनांक आपण एक घेऊया आणि त्यातून काय करायचे, त्या व्यक्तीची जन्मदिनांक वजा करायची. ओके. आता हे उदाहरण सोडवण्यासाठी मी आजची दिनांक घेते 3 फेब्रुवारी 2025. ठीक आहे. मग आता कसं लिहिणार, 3 नंतर 2 आणि पुढे थोडंसं गॅप ठेवून मी 2025 असं लिहिलेलं आहे. बरोबर. आता ह्या लाईनमध्ये लिहायला कुणालाच काही अडचण नसावी. 3 हा दिवस आहे म्हणून वरती मी दिवस लिहिलं. 2 हा अंक काय दर्शवतो, महिना दर्शवतो, दुसरा महिना म्हणून वरती मी वर्षाच्या ऐवजी महिना लिहिला. आणि 2025 हे काय, वर्ष, म्हणून वरती काय लिहिलेलं आहे आपण, वर्ष लिहिलेले. आता आजच्या दिनांकमधून आपल्याला काय करायचंय, जन्मदिनांक वजा करायची. मग जन्मदिनांक हे गणित सोडवण्यासाठी आता आपण एक अंदाजे जन्मतारीख घेऊयात. ती आहे 1 जानेवारी 2010. ठीक आहे. मग आता काय करायचं, दिवसाखाली दिवस मांडावं लागेल, महिन्याखाली महिना आणि वर्षाखाली वर्ष. मग 1 नंतर पुन्हा जानेवारी म्हणजे 1 महिना आणि 2010 हे वर्षाखाली वर्ष बरोबर लिहिलं. ठीक आहे. आता आपल्याला याची करायची आहे वजाबाकी. नॉर्मली आपण वजाबाकी करताना काय करतो, तर गणितामध्ये वजाबाकी ही नेहमी उजवीकडनं डावीकडे होते, पण वय काढताना मात्र आपण डावीकडनं उजवीकडे जाणार आहोत. ठीक आहे. मग 3 1 वजा झाला, 2 उत्तर येईल. 2 मधून 1 वजा झाला, 1 उत्तर आलं. आणि 2025 2010 गेले तर उत्तर आपलं येतं किती, 15 वर्ष. ठीक आहे. तर या पद्धतीने फक्त अगदी साध्या पद्धतीने वजाबाकीने आपण काय केलं, तर त्या व्यक्तीचं जन्मदिनांक 1 जानेवारी 2010 असेल तर त्या व्यक्तीचं आजची दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी असलेले वय 15 वर्ष 1 महिना आणि 2 दिवस असेल. ठीक आहे. तर या गणितामध्ये अडचण काहीच नसेल. सरळ सरळ आपण फक्त वजाबाकी केली आहे. ती वजाबाकी अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे. आता दुसरं गणित एक घेऊयात की त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, हातचा घ्यायचा आहे. ठीक आहे. मग त्यासाठी आता गणित घेऊया. पुन्हा तोच फॉर्मॅट वापरायचा आहे. आजची दिनांक मधून जन्मदिनांक वजा करायची. ठीक आहे. आता प्रत्येक उदाहरण सोडवताना मी आजची दिनांक एकच ठेवते, म्हणजे तुम्हाला गणित समजायला अजून सोपं जाईल. ठीक आहे. मग आता आजची दिनांक पुन्हा तीच घेऊयात आपण. ती म्हणजे कुठली, 3/2/2025. ठीक आहे. मागाशी जसं आपण गणितात लिहिलं त्याच पद्धतीने मी काय केले, 3/2/2025. ओके. वर तुम्ही लगेच दिवस लिहा, 2च्या वरती लगेच महिना लिहून टाका आणि 2025च्या वरती आपलं वर्ष येईल. ठीक आहे. या पद्धतीने आपण काय केलं, तर गणिताची मांडणी करतोय. आता यातून वजा काय करायचं आपलं ठरलेलं आहे, तर जन्मदिनांक. बरोबर ना. म्हणून आपण तिथे खाली लगेच काय लिहिलं, की आजची दिनांक वजा जन्मदिनांक. आता हे गणित थोडंसं आपण हातच्याने सोडवणार आहे म्हणून मी खालच्या संख्या थोडा मोठा घेणार आहे. समजा एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख असेल 19 डिसेंबर 1988. तर आता मला कसं लिहावं लागेल, 19/12/1988. आता यांची आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी. ठीक आहे. मग आता वजाबाकी करताना आपण काय करणार आहे, दिवसामधले पहिल्यांदा वजाबाकी करायची. आणि तुमच्या लक्षात लगेच येते की 3मधून 19 जाणार आहेत का, तर नाही. मग याला हातचा घ्यावा लागेल. मग हातचा कुठला घेणार, तर शेजारचं घर आहे आपलं कुठलं, महिन्याचं. आणि महिना कितव्या नंबरचा आहे, 2 नंबरचा. बरोबर आहे. मग पहिला महिना कुठला येतो, जानेवारी. आणि त्यानंतर दुसरा महिना आपला कुठला असतो, फेब्रुवारी. फेब्रुवारीची तारीख बघा, 3 तारीख दिलेली. याचा अर्थ फेब्रुवारीचा पूर्ण महिना संपलेला नाही, म्हणजे तुम्हाला जानेवारीचा हातचा घ्यावा लागणार आहे. आणि जानेवारीचं पूर्ण महिना आहे आणि त्यामध्ये दिवस किती येतात, 31. म्हणून आपण हातचे एक किती घेतले, एकूण 31 दिवसांचा जानेवारी महिना हातचा म्हणून घेतला. बरोबर आहे. आता या 31मध्ये आजच्या दिनांकमधले 3 मिळवायचे. मग 31 आणि 3 तुमचे किती येणार आहेत, तर ते येतील 32, 33 आणि 34. बरोबर आहे. मग 34मधून तुम्हाला काय वजा करायचे, 19 वजा करायचे. बरोबर. आता ही गुणाकाराची किंवा वजाबाकीची पद्धत तर सगळ्यांना माहिती. मग बघा 34मधून 19 वजा झाले तर उत्तर किती येतं आपलं, 15 येतं.
बरोबर. म्हणजे दिवस आता पूर्ण किती झाले त्या व्यक्तीचे? 15 दिवस पूर्ण. आता बघा, एक हातचा तिकडे गेल्यामुळं महिना एक कमी झाला, बरोबर ना. मग आता महिना किती शिल्लक राहिला? फक्त एकच. आणि तुम्हाला माहिती, एकामधून 12 वजा होतील का? तर शक्यच नाही. म्हणजेच काय करावं लागेल? शेजारच्याकडनं पुन्हा हातचा घ्यावा लागेल. आता शेजारचं जे काही कॉलम आहे किंवा तो स्तंभ आहे, ते घर आहे, ते आहे वर्षाचं, बरोबर. आता एका वर्षामध्ये महिने किती हे तुम्हाला माहिती पाहिजे, ते आहेत 12, बरोबर आहे का. मग मी एक अख्खं वर्ष काय केलेले? शेजारी हातचा म्हणून घेतलेले, म्हणजे 12 महिने मी ॲड केले. मग 12 आणि आधीचा एक 13, आणि ह्या 13मधून तुम्हाला काय वजा करायचे? 12. मग 13मधून 12 वजा झाले की उत्तर तुम्हाला माहिती किती येणार आहे? 1 येणार आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीचा आत्ता 1 महिना आणि 15 दिवस पूर्ण आहेत. आता हातचा गेल्यामुळे राहिले किती? 2024 वर्ष राहिलं. पुन्हा 2024मधून 1988 तुम्हाला काय करायचं? वजा करा. ओके. हातच्याचे गणिताचा वापर करून आपण काय करतो? ही वजाबाकी करतो. 14मधून 8 गेले, किती राहिले? 6 राहिले. 2चा झाला 1, 11तून 8 गेले, 3 राहिले, आणि बाकीचे सगळे काय होते? शून्याला शून्य येऊन जातात ते, बरोबर आहे का. मग ह्या व्यक्तीचे वर्ष किती पूर्ण झाले? तर 36 वर्ष पूर्ण झाले. ठीक आहे. म्हणजे काय? इथे गणित आपलं सोडून झालं. जर त्या व्यक्तीची जन्मदिनांक 19 डिसेंबर 1988 असेल, तर त्या व्यक्तीचं 3 फेब्रुवारी 2025 रोजी असलेलं वय किती आहे? 36 वर्ष 1 महिना आणि 15 दिवस. सगळ्यांना गणित समजलं का? ठीक आहे. खूप सोप्या पद्धतीने शिकवले. आता तिसरं अजून एक गणित आपण घेऊयात. आता फॉर्मॅट तुमच्या लक्षात आलेला आहे. आजची दिनांकमधून तुम्हाला वजा काय करायचे? जन्मदिनांक. आणि वरच्या संख्येतून खालची संख्या जात नसेल तर शेजारच्या घरामधून आपण हातचे घेतो, बरोबर आहे का. मग महिन्याचं घर असेल तर जो महिना पूर्ण झालाय ते दिवस आपण हातचे घेतो. बघा, आता पुढचं गणित ते सोडूयात. आता आजची दिनांक आपली ठरल्याप्रमाणे आपण काय घेतली? 3 फेब्रुवारी 2025. त्यातनं वजा आपण काय करणार आहोत? जन्मदिनांक. आता एक जन्मदिनांकसाठी आपण पुन्हा एक गणितासाठी अंक बदलून घेऊयात. आता समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म 2/5/1997 रोजी झाला असेल, तर आपण काय करूयात? त्याच्या खाली 2/5/1900 काय लिहायचं आहे आता? 97 असं लिहायचं आहे. ठीक आहे. मग त्या पद्धतीने आपण लगेच काय करूयात? ते नंबर ज्या त्या अंकाच्या खाली लिहून टाकायचेत आणि त्यांची वजाबाकी करायची. बघा, आता 3मधनं 2 जातात का? हो, जातात ना. पण अगोदर आपण काय करूयात? वरती दिवस, महिना आणि वर्ष लिहायला विसरायचं नाही. ठीक आहे. मग दिवस लिहिला, महिना लिहिला आणि वर्ष लिहिलं. ज्यावेळेस तुमची गणितांची प्रॅक्टिस होईल त्यावेळेस प्रत्येक वेळी मग वर लिहिण्याची गरज नाही आहे. पण आता 2-3 गणितं होईपर्यंत सवय लागू द्या. ठीक आहे. मग बघा, 3तनं 2 गेले, 1 राहिला. 2तनं 5 जाणार नाही. शेजारचं अख्खं वर्ष उधार घ्यायचं आणि एका वर्षामध्ये महिने किती असतात? तर 12 महिने असतात. हे बरोबर ना. म्हणजे आपण काय केले? हातचा म्हणून 12 महिने उधार घेतले. कळतंय का सगळ्यांना? बघा, मग 12 अधिक 2 किती झाले आपले? तर 14 झाले, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचंय? वरती किती लिहायचे? ते 12 महिने अधिक 2, या पद्धतीने तो नंबर झाला आपला 14. आणि आता तुम्हाला 14मधून काय वजा करायचं आहे? तर 5 वजा करायचे, बरोबर ना. हां, मग आता 14मधून आपण काय करतोय? तर 5 वजा करतोय. ठीक आहे. आता वजाबाकी करा. किती उत्तर येईल तुमचं? तर सगळ्यांनाच कळतंय की 2मधून 5 जात नाहीत, हातचे घेतले, 14तनं 5 गेले, उत्तर येईल तुमचं 9, बरोबर आहे का. मग वजाबाकी आली 9, त्या घराखाली बरोबर ती मांडा. आता 1 वर्ष अख्खं आपण महिन्याला काय केलं? उधार दिलं. मग आता किती शिल्लक राहिलं? 2024. मग 2024मधून तुम्हाला काय वजा करायचे? 1997 वजा करायचे, बरोबर आहे. मग 2024 वजा 1997 केलं तर नेहमीसारखी हातच्याची वजाबाकी करा, बरोबर आहे. 4मधनं तुमचे 7 जाणार नाहीत म्हणून तुम्ही 14 केले. 14तनं 7 गेले, किती राहणार? मग 7 राहतील. आणि 11मधून 9 गेले तर किती राहतील तुमचे? 2 राहतील, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ काय झालं? तर त्या व्यक्तीचं वय आत्ता किती असेल? 27 वर्ष. ठीक आहे. म्हणजेच काय? तर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 2 फेब्रुवारी 1997 असेल तर त्याचं 3 फेब्रुवारी 2025 रोजी असलेलं वय किती आहे? 27 वर्ष 9 महिने आणि
एक दिवस. सगळ्यांना गणित समजतंय का बघा. ठीक आहे, तर इथे आपलं तिसरं उदाहरण सोडून झालं. आता आपण एक उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देते. ठीक आहे, आता एक मी तुमच्यासाठी काय केलेलं आहे, एक प्रश्न बोर्डवरती लिहिते. तो प्रश्न तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही प्रयत्न करा की याचं उत्तर येतं आहे का. आणि जर तुम्हाला उत्तर येत असेल किंवा उत्तर सुटलं असेल तर नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचं उत्तर टाईप करा, जेणेकरून मला समजायला सोपे जाईल की तुम्हाला हा व्हिडिओ समजला की नाही. ठीक आहे, तर गणित बघा. सुरेशची जन्मतारीख जर 22 मे 1997 असेल. ठीक आहे, आता आपण काय केलं, जन्मतारीख बदलली आणि ती किती घेतली, 22 मे 1997. तर त्या सुरेशचं 4 फेब्रुवारी 2025 रोजी, बरोबर आहे. आता त्या व्यक्तीचं वय कधी काढणार आहे तुम्ही, 4 फेब्रुवारी 2025 रोजी असलेले वय काढा. ठीक आहे, म्हणजे काय, सुरेशची जन्मतारीख जर 22 मे 1997 असेल तर त्याचं 4 फेब्रुवारी 2025 रोजी किती वय असेल हे तुम्हाला काढायचं आहे. कसं काढणार सगळ्यांना कळालेलं आहे. तर तुम्ही नक्की सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे,